शब्द स्फुरले गीत झाले निर्मितीचे डोहळे. शब्द स्फुरले गीत झाले निर्मितीचे डोहळे. सूर लाभो या गीताला, सूर लाभो या. नमस्कार. शब्द स्फुरले गीत झाले हे जे आत्ता आपण अत्यंत सुमधुर आणि आर्त स्वर असलेलं गीत ऐकलं ते लिहिलेलं आहे कवयित्री शुभदा अभ्यंकर, गायलेलं आहे केतन पटवर्धन आणि ह्याची रचना कॉम्पोजिशन जी केलेली आहे ती केतकी वैद्य यांनी. नमस्कार. असं म्हणतात की साहित्य हे मानवी भावनांची अक्षरांकित प्रतिमा असतं आणि तसं असेल तर कविता ही अंतर्मनाच्या तारांवर थिरकणारं हळुवार संगीत असतं. मनाच्या गूढ कोपऱ्यातील स्पंदनांना लाभलेली लयबद्ध वाट आहे आणि भावनांच्या कल्लोळाला दिलेली शब्दांची हळवी किनार आहे. आणि आज आपण साक्षीदार होणार आहोत एका अशाच साहित्य निर्मितीच्या जन्माला, ज्यामध्ये भावनांचा अलौकिक प्रवाह, विचारांची सुस्पष्ट गुंफण आणि शब्दांची कोवळी रंगसृष्टी साकारली गेली आहे. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत विज्ञानाची साधना करणाऱ्या एका संवेदनशील हृदयाने शब्दांच्या प्रयोगशाळेत रचलेल्या या काव्यरचना बहावा या काव्यसंग्रहाच्या रूपाने आज आपल्यासमोर येत आहेत. कवयित्री शुभदा अभ्यंकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहावा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी 64 कला व 14 विद्यांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाला वंदन करूयात. आदिती आणि शरण्या सादर करीत असलेल्या नृत्याविष्कारातून. मी आदिती आणि शरण्याला स्टेजवरती निमंत्रित करतो. नररुंड
धन्यवाद आदित्य आणि शरण्या. या बहारदार सुरुवातीनंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. मंचाची अरेंजमेंट होईपर्यंत आणि कार्यक्रमाची रुजवात करण्यापूर्वी आपणा समोर नम्रपणे जाहीर करू इच्छितो की आजच्या काव्यसंग्रह प्रकाशना या सोहळ्यात होणाऱ्या ग्रंथ विक्रीची संपूर्ण रक्कम स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दान करण्यात येणार आहे. खरं तर आपल्याला हे सांगण्याचं मुख्य कारण या संग्रहाची विक्री नसून त्या विक्रीच्या माध्यमातून एका सेवाभावी संस्थेला आपली वाटचाल करण्यासाठी उचललेला खारीचा वाटा आहे. ती मदत या संग्रहाच्या माध्यमातून झाली तर त्याहून आनंदाची दुसरी गोष्ट नसेल, कारण त्याचे भागीदार तुम्हीसुद्धा असाल. तुमच्या संग्रही एक सुंदर अशा कवितांनी सजलेला काव्यसंग्रह असेल आणि त्यातून एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मिळालेले आशीर्वादही. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान ही संस्था सिंहगड रोडवर कार्यरत आहे. त्यांच्या कार्याची सुरुवात 2010 साली स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेपासून झाली. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपासून पुढे 4 दिवस ही व्याख्यानमाला असते. मुलांसाठी गंमत शिबिरे, कार्यकर्ता एकत्रीकरणासाठी दीपसंध्या, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक यश साजरं करण्यासाठी कौतुक सोहळा, वस्तीतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सर्व वस्त्यांमधील मुलांचं एकत्रित स्नेहसंमेलन अशा प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवते. तसंच सिंहगड रस्त्यांवरील विविध वस्त्यांमध्ये जाऊन इथले कार्यकर्ते इथल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवतात, खूप काम करतात. या संस्थेची एक केंद्रीय अभ्यासिका असून तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन सतत मुलांना मिळत असतं. आदरणीय पाहुण्यांना विनंती, त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. बीज कम्युनिकेशनच्या धनश्रीताई बेडेकर यांनाही विनंती. तसंच वस्तीतील लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर व्हाव्यात म्हणून आरोग्य प्रकल्पांतर्गत 6 साप्ताहिक दवाखानेसुद्धा संस्थेचे चालू आहेत. स्वानंदचा विस्तार अजूनही वाढत आहे. सेवा वस्तीमधील लोकांना, विशेषतः मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं व त्यांच्यामध्ये असलेला न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासपूर्ण त्यांना जीवन जगता यावं हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वानंद कार्यरत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी स्वानंदच्या प्रतिनिधी श्रीमती रंजना दीक्षित व सुरेशजी महल्ले आज येथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वळूयात कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे. खरं तर साहित्याला जतन करणं, त्याला वाणी देणं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवणं हे आपणा वाचकांच्या दृष्टिकोनातून पुण्यकर्म करणारा व्यक्ती म्हणजे प्रकाशक. या कविता संग्रहाला मूर्त रूप देण्यात ज्यांचा अनन्यसाधारण सहभाग राहिला आहे त्या बीज पब्लिकेशनच्या सर्वेसर्वा धनश्री बेडेकर यांना मी इथं आमंत्रित करतो. नमस्कार. जरा थोडीशी पडझड झाली आहे त्यामुळे हालचालींना वेळ लागतोय. आत्ता इतक्या सुंदर सूरमयी अशा वातावरणामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. त्या अगोदरही शुभदा अभ्यंकरांचे शब्द आणि अत्यंत उत्तम असे सूर, मला वाटतं केदार पटवर्धन यांचे सूर तिथे आत्ता वाजत होते. इतक्या सुंदर वातावरण निर्मितीमध्ये हा बहावा या कविता संग्रहाचं प्रकाशन होतं आहे. यामुळे मला बीच पब्लिकेशन्सच्या टीमतर्फे आणि एकूण परिवारातर्फे मनापासून आनंद होतो आहे.
गंमत अशी की बीच पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेचं कविता संग्रह म्हणून हे पहिलंच अपत्य आहे. कारण त्याची कारणं वेगवेगळी असतात प्रत्येक प्रकाशकाकडे. पण हा कविता संग्रह बीच पब्लिकेशन्सच्या कुंकू लावून का करायचा असा ज्यावेळेला आमची चर्चा झाली अंतर्गत वर्तुळामध्ये, त्यावेळेला असं लक्षात आलं की बीज पब्लिकेशन्स ज्या प्रकारच्या मूल्यांवरती काम करतं त्या मूल्यांचाच विचार या कवयित्रीने तिच्या कवितांमध्ये केलेला आहे. सकारात्मकता, आनंद निर्माण करण्याची क्षमता आणि समाजाला दिशादर्शक असा विचार, या 3 गोष्टी बीच पब्लिकेशन्सची ओळख म्हणून आम्ही काही वर्ष टिकवून आहोत. एकूण ज्यावेळेला कविता संग्रह शुभदाकडनं माझ्याकडे आला त्यावेळेला मी पहिलं बघितलं की ह्यात कुठे दुःख नाही ना. दुःखाचा फार तिटकारा येतो. दुःख फार महत्त्वाचं असतं पण कवींना फार आवडतं ते. त्यामुळे माझ्या पोटात गोळा येतो की कवी म्हटल्यानंतर कुठेतरी दुःख येणार का. शुभदाचं दुःख म्हणण्यापेक्षा कवितेमधून सल फार छान असा व्यक्त झालेला आहे. त्यामुळे दुःखाचं, जसं ग्रेसांच्या भाषेत दुःख वैभवाची संपन्नता, ते ग्रेस वेगळंच प्रकरण आहे. ते तसं काहीतरी हे आहे का असं विचार करायला लागल्यानंतर मग लक्षात आलं की नाही, बीच पब्लिकेशन्सच्या भूमिकेमध्ये हे सगळं बसतं आहे आणि त्यामुळे आपण हा कविता संग्रह नक्की प्रकाशित करायला हवा. त्यानंतर चर्चा झाली ती आपल्यासमोर बसल्यात त्या विख्यात साहित्यिक संजीवनीताई बोकील यांची. संजीवनीताईंशी मी मगाशी गप्पा मारत होते की त्यांची आणि माझी शब्दातून ओळख 1993 साली झाली. 93 साली माझी बहीण आणि आत्ताची आघाडीची अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या दोघीजणी कविता वाचनाचे कार्यक्रम करायच्या. तर त्यावेळेला संजीवनी बोकील हे नाव माझ्या पहिल्यांदा कानावर पडलं त्यावेळेला मी अगदी 7वी-8वीत असेल. आणि त्यावेळेला सगळे वेगवेगळ्या कवींची एका वेळेला ओळख होतच होती. ह्या कवितेच्या शब्दांमध्ये काहीतरी प्रचंड विचार करायला लावणारं आहे याची अत्यंत सूक्ष्म जाणीव त्यावेळेला होऊन गेली आणि ती अगदी कोवळ्या वयामध्ये झाल्यामुळे तो संस्कार झाला संजीवनीताई. मला न राहून एक कविता त्यांची अगदी छोटीशी आहे ती सांगितली तर चालेल का? त्या कवितेचं नाव आहे क्षण. दाराशी पोरकं गोजीरवाणं बाळ रडत असावं, दाराशी पोरकं गोजीरवाणं बाळ रडत असावं तसा क्षण अनेकदा येतो आयुष्यात. दाराशी पोरकं, एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. दाराशी पोरकं गोजीरवाणं बाळ रडत असावं तसा अनौरस सुख क्षण अनेकदा येतो आयुष्यात. उचलावा तर तो आपला नसल्याचं भय, उचलावा तर तो आपला नसल्याचं भय, अन पाठ फिरवावी तर त्याच्या मोहमुठीत अडकलेला पदर. ही जी ताकद आहे, ही ताकद खूप कोवळ्या वयात कानांवरती पडणं, वाचायला मिळणं याच्यासारखं खरंच एक भाग्य नाही काही. त्यामुळे आज संजीवनीताईंचं मार्गदर्शन सगळ्यांना लाभणारच आहे. या कविता संग्रहाच्या वेळेला सुद्धा त्यांच्याकडनं थोडंसं एकलव्याकडनं मी एकलव्यासारखं शिकण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आमच्या शुद्धलेखनाच्या काही गोष्टींमध्ये चर्चा ज्या वेळेला व्हायला लागल्या त्यावेळेला शुभदा मला म्हणाली की लघु आणि गुरु हे व्याकरण आठवतं आहे ना, ते आपल्याला संजीवनीताईंनी सांगितलेलं आहे. मी म्हटलं की हो, मी आता ते सगळं परत एकदा नीटपणे आठवते. कारण मी मगाशी उल्लेख केला तसं कविता संग्रह हा ह्या कॅटेगरीमधलं हे बीच पब्लिकेशन्सचं पहिलंच अपत्य आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी एक शिक्षणाचा चांगला वस्तुपाठ त्यानिमित्ताने होता. आपले आजचे प्रमुख पाहुणे, त्यांचं मला असं वाटतं सर, तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमचे शब्द इतके लोकांना माहिती आहेत. कारण तुम्ही ज्या प्रकारचं मोलाचं काम आत्ता करता आहात, एस्पेशली
कोविडच्या काळात तर म्हणजे सगळ्या जणांची अशी पोथ्यांची पारायणं व्हावी तशीच्या तशी एक रील्स आणि याची हास्यजत्राची पारायणं होत होती, आजही होत आहेत. म्हणजे आजही ते तितकंच लोकांना खूप आवडतं आहे. आणि माणसाला व्यक्तिशः खरं तर आनंदाकडेच जायचं असतं, त्याला हसायलाच खूप आवडतं. त्याचं दुःख हे त्याला एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवायचं असतं, पण व्यक्त करायचा आनंदच असतो. आणि हे नेमकं मोल जपलेलं एक आगळा वेगळा साहित्यिक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत, याचा खरंच एक विशेष असा आनंद आहे. शुभदाच्या कवितांच्या बद्दल थोडंसं सांगते. मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सकारात्मक कविता असल्यामुळेच तिची खरं तर या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती निवड झाली. कविता ज्या वेळेला कवी किंवा कवयित्री लिहित असते ते त्याच्या अनुभवांवरती असतं. रादर अनुभव आणि अनुभूती यातला फरक ज्यांना समजतो त्यांना कविता जास्ती कळते असं मला वाटतं. कारण अनुभूती आल्यानंतर जे शब्द उमटतात त्याची कविता होते. अनुभव आपण एकमेकांना सहज बसल्या बसल्या सांगतो, पण अनुभूती ही गोष्ट अशी आहे की ती आधी जगावी लागते, जगल्यानंतर ती कुठंतरी मांडता येते. आणि ते मांडण्याचं कसब मला असं वाटतं की शुभदा अभ्यंकर यांना जमलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक. त्यांच्या अख्खा कविता संग्रह तर तुम्ही वाचणारच आहात, आम्ही तो आनंद घेतलेलाच आहे. कविता संग्रहाचं शीर्षकच इतकं सुंदर आहे. त्यातली जी सगळ्यात शेवटची कविता आहे ती मला विशेष खूप आवडली आहे. त्याचं नाव आहे आनंदाचं दार. ओढ अंतरीची अशी लागावी की बाह्याचं कारण क्षीण होत जावं. होताना अंतरंग एकरूप माझे विश्वची अवघे एक होत जावं. आनंदाचं दार उघडो आतून, आनंदाचं दार उघडो आतून, बाहेरून ताण कामा न ये. नाते स्वतःशीच जोडावे नवे, तरी मैत्र जोडीत जावे सवे. इथे जीव जंतूही जगती न विरती, इथे जीव जंतूही जगती न विरती, तया काय आयुष्य सांगा मिळे. अस्तित्व उजळो सदा सत्यकर्मे, अस्तित्व उजळो सदा सत्यकर्मे, असा जन्म कोणा पुन्हा लाभणे. अशा या बहारदार कवितांचा संग्रह आज इथे प्रकाशित होतो आहे. मला एक शेवटचा मुद्दा सांगते आणि थांबते. ज्यावेळेला तिने मला सांगितलं की ह्या सगळ्या काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये माझं पहिलंच पुस्तक आहे, म्हणजे तिचं पहिलं पुस्तक आहे, तर त्यावेळेला मी म्हटलं काय शीर्षक आहे, तर ती म्हणाली बहावा. माझ्या डोक्यात एक वेगळाच असा विचार आला की बहावा हा असा वृक्ष आहे की जो बहरला की त्याच्यानंतर 100 दिवसांनी पाऊस पडतो. तुम्हाला सगळ्यांना कदाचित हे फॅक्ट माहिती असेल. त्यामुळे शुभदाला आता हे तिचं एकूण 3रं अपत्य, तसं साहित्यसृष्टीतलं पहिलं, असं 3रं अपत्य अत्यंत चांगल्या सृजनाची चाहूल देऊ आणि 100 दिवसांनी असाच एखादा दुसराही पाऊस पडावा अशी तिला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. खरं ताई, दुःखाला कवटाळणारे कवी खूप आहेत, पण सलीशी सलगी करणारे खूप कमी आहेत. आणि त्यातल्याच आपल्या शुभदा मॅडम. धनश्रीताईंच्या या मनोगतातून हे स्पष्ट होतं आहे की या संग्रहाला प्रकाशनाची संधी देणं हा त्यांचा फक्त व्यावसायिक निर्णय नव्हता, तर त्यांनी एका कवयित्रीच्या स्वप्नाला, भावविश्वाला आणि तिच्या अभिव्यक्तीला पंख लावलेत. साहित्याच्या प्रती आणि कवितेच्या सूक्ष्म जगताविषयी आपण मांडलेलं मत म्हणजे खरोखर आपल्यातला एक संवेदनशील माणूस प्रकाशक दर्शवतो. आपण व्यक्त केलेलं मनोगत केवळ शब्द नव्हते, तर एका कवीच्या आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या असंख्य वाचकांच्या अंतर्मनाला स्पर्श करणारे, त्यांना साद घालणारे भावच होते. पुनश्च धन्यवाद.
आजच्या या खास सोहळ्यासाठी आपल्यामध्ये दोन अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्वे उपस्थित आहेत. साहित्य विश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या, शब्दांमध्ये मानवी भावभावना जिवंत करणाऱ्या, ज्यांच्या साहित्य कृतीतून समाज मनाचा आरसा उमटतो आणि नव्या पिढीला दिशाही मिळते, अशा सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आदरणीय संजीवनीताई बोकील आज आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या आहेत. त्यांचं स्वागत धनश्री बेडेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो. याचबरोबर आपल्या कलाकृतींनी हास्य आणि आनंद घराघरात पोहोचवणारे, जनमानसाला हास्याची जत्रा घडवून दिलखुलास हसवणारे, ज्यांच्या सृजनशीलतेने मराठी मनोरंजन क्षेत्राला नवनवीन परिमाणे गाठता आली, असे निर्माते आणि लेखक आपल्या सर्वांचे लाडके सचिनजी मोटे आपल्याला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. मी शुभदा अभ्यंकर यांना विनंती करतो की त्यांनी सचिनजींचं स्वागत करावं. शब्दांची माळ गुंफली सोनेरी, विचारांचा दीप उजळला भरजरी, तिच्या मनातलं स्वप्न फुललं, पुस्तकांच्या पानावर ते उमटलं. प्रकाशनाचा हा सुवर्ण क्षण साजरा करूया, विचारांच्या उत्सवात रंगून जाऊया. नव्या ग्रंथाचं आज लोकार्पण करूया आणि शब्दांच्या या देणगीचा गौरव करूया. आता आपण या संध्याकाळचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतीक्षित असा क्षण साजरा करणार आहोत. साहित्य हे समाजाचं दर्पण असतं आणि प्रत्येक पुस्तक हे विचारांचं एक नवीन जग उघडतं. आज या क्षणी एका नवीन साहित्य निर्मितीचा जन्म होतोय, जे आपल्याला वाचक म्हणून नक्कीच समृद्ध करेल आणि मराठी साहित्य भांडाराला अधिक संपन्न करण्यात खारीचा का होईना पण छोटासा वाटा उचलेल. शुभदा मॅडमनी मनोमन परिश्रम घेऊन आपल्या विचारांना शब्दरूप देऊन ही अनमोल अशी कृती तयार केलेली आहे आणि आज ती पुस्तक रूपाने आपल्या हातात येणार आहे. या देखण्या क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य, सौभाग्य आपल्या सर्वांना लाभतंय. मी आता मंचावर उपस्थित मान्यवरांना या नव्या साहित्यकृतीचं लोकार्पण करण्याची विनंती करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या शुभ प्रसंगाचं स्वागत करूया. श्री अमित अभ्यंकर, त्यांचाही याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. अमित, आदिती आणि अवनी, तुम्हाला तिघांनाही विनंती आहे की स्टेजवर या. ये लवकर. वहावा या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते आणि याचं स्वागत करायची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची.
ताईंनी जाहीर करून टाकलेलं आहे. तर या पुस्तकामागची प्रेरणा, यातील शब्दांना जन्म देणारी भावना आणि एकूणच या साहित्य निर्मितीचा प्रवास याबद्दल सर्वात योग्य सांगू शकतील त्या या ग्रंथाच्या निर्मात्या. आपल्या मनातल्या विचारांना शब्दरूप देऊन ही छानशी कलाकृती रचणाऱ्या कवयित्री शुभदा मॅडम यांना मी आता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय खरं, परंतु तत्पूर्वी त्यांचा एक अल्पसा परिचय करून देणं ही माझी मी जबाबदारी समजतो. लौकिकदृष्ट्या शुभदा अभ्यंकर यांनी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री BEd करून करिअर काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी विषयातील विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. आईवडिलांकडून मिळालेला शिक्षणाचा वारसा पुढे नेत गेल्या 21 वर्षांपासून शुभदा उच्च माध्यमिक विभागात केमिस्ट्रीचे अध्यापन करतात. विज्ञान शिकवता शिकवता शब्दांशीही त्यांची केमिस्ट्री जुळत गेली आणि कविता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. वक्तृत्व, काव्यवाचन, एकपात्री प्रयोग, पथनाट्य अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर यश मिळवलं आहे. आज त्या विद्यार्थ्यांनाही अशा स्पर्धांसाठी प्रेरित करतात व मार्गदर्शन करतात. लेखन, नाटक, सूत्रसंचालन आणि सुबोध वाणी या शालेय वेब रेडिओसाठी कार्यक्रम निर्मिती ही त्यांची जिव्हाळ्याची क्षेत्र. विज्ञानामुळे मिळालेली तार्किकता आणि कवितेमुळे उमटलेली संवेदनशीलता या दोन प्रवाहातून तयार झालेलं सुंदर रसायन म्हणजे शुभदा अभ्यंकर. शुभदा मॅडम आपल्या मनामध्ये हे कवितेचं बीज कसं फुललं, या कवितेचे संस्कार कसे आपल्यावर झालेत आणि एकूणच एका कवयित्रीच्या मनामधली कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्याची खरं तर इथल्या प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि त्यासाठीच इथे प्रत्येकजण आलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया आम्हा सर्वांना सांगावी ही आपल्याला विनंती. नमस्कार. थोडीशी उंची अजून गाठायची बाकी आहे म्हणून स्टूलाचा आधार. आज थोडासा कागदाचा आधार घेणार आहे कारण काही मुद्दे राहून जायला नको असं मनात वाटतंय. त्यामुळे जरी सगळे शब्द मनातून आलेले असले तरी थोडंसं कागदाचा आधार घेऊन बोलले कारण मुद्दे महत्त्वाचे आहेत. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिशय प्रथितयश लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते माननीय सचिन मोटे, अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका संजीवनी बोकील, बीज पब्लिकेशनच्या प्रकाशक धनश्री बेडेकर आणि बहावा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी इथे उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करते. मला आशीर्वाद देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आलात. किती भाग्यवान आहे मी. माझ्यावर प्रेम करणारी एवढी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. तुमच्या शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा स्वीकार करत याच ऋणात राहणं मला जास्त आवडेल आणि त्यामुळे थँक्यू किंवा आभार ह्या औपचारिकतेत मी पडणार नाही आहे. आज शब्दांचं अतिशय लोभसवाणं रूप म्हणजे कविता. शब्द येतात एकामागे एक आणि मग फेर धरतात तुमच्या मनात आणि त्या अंगणात मग निर्मिती होते कवितेची आणि तो खरंच आनंदाच्या निर्मितीचा एक क्षण असतो. शाळा कॉलेजमध्ये असताना ही कविता अधूनमधून भेटायची मला, पण तिला असं खूप जपून ठेवावं असं काही सुचलं नाही त्यावेळी. पण आयुष्याच्या या टप्प्यावर काहीतरी सुटतंय, अजून काहीतरी हवं आहे, काय येते अशा संभ्रमात असताना पुन्हा एकदा भेटली आणि यावेळी मात्र मी तिचा हात घट्ट पकडून ठेवला. नक्की काय शोधत होते याचं उत्तर मला मिळालं आणि मनाच्या कोपऱ्यातून येणारी कविता ही खऱ्याखुऱ्या आनंदाचं प्रयोजन आहे हे मला समजलं. आत्ता धनश्री म्हणाली तसं आनंदाचे दार उघडो आतून, बाहेरून ताण कामा नाये. आपण बाहेरच्या जगात शोधत राहतो हा आनंद, पण तो आपल्या आतच लपलेला असतो ना, आपल्यालाच आपला शोधावा लागतो. तसा मीही शोधलाय या कवितांमधून माझा आनंद.
कवितेमुळे ना जगण्याचे संदर्भ स्पष्ट होत जातात, असण्याला अर्थ प्राप्त होतो, जिवंतपणाची जाणीव अधिक तीव्र होत जाते आणि प्रवास सुखकर होत जातो. मंजिल की तलाश है लेकिन सफ़र खूबसूरत है मंजिल से भी याची प्रचिती येत जाते. आणि मग आनंदाची फलश्रुती होते, ती म्हणजे आजचा बहावा. तप्त कोरडे आतून असता कसे उमलती स्वर्णमळे, तप्त कोरडे आतून असता कसे उमलती स्वर्णमळे, किती उन्हाळे आले गेले किती सोसले त्या न कळे. एवढ्या तलखीमध्ये कशाचीही तमा न बाळगता उन्मेषाने फुलणारा हा बहावा मला खूप आकर्षित करतो. स्वयंप्रेरणेने सरसरून फुललेला हा वृक्ष त्याला बघणाऱ्या सगळ्यांनाच तेवढा आनंद देतो. तसंच या कवितांनी मला जो आनंद दिला आहे तो तुम्हा सगळ्यांनाही मिळावा, हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना. मोहरणे जरी नीतितयाची, मोहरणे जरी नीतितयाची, आनंदाचे असे प्रयोजन. रोज वेगळा दिवस तरीही परितोषाचे नित्य नियोजन. माझा हा बहावा अतिशय प्रेमाने, आदराने आणि कृतज्ञ भावनेने तुमच्या हातात सुपूर्त करत आहे. हे परितोषाचे नियोजन तुम्हीही स्वीकार करावा अशी विनंती. आज या ठिकाणी अतिशय प्रकर्षाने मला उणीव जाणवती आहे, ती म्हणजे माझ्या आयुष्याला परिस्पर्श करून जाणाऱ्या माझ्या आईबाबांची. आई शालिनी चरेगावकर ही खऱ्या अर्थाने माझी पहिली गुरु. म्हणजे मला 1ली ते 4थीपर्यंत आईनेच शिकवलं. आणि असं म्हणायला हरकत नाही की अक्षर ओळख तिनेच करून दिली. पुढे बाबांचा हात पकडला आणि मग त्या अक्षरांचे शब्द झाले, शब्दांची वाक्य झाली आणि वाक्यांच्या कविता झाल्या. त्यांच्यावर केलेली ही एक कविता आज वाचल्याशिवाय राहत नाही आहे. आठवणींचा कप्पा शोधता शोधता हाती आलं काही, आठवणींचा कप्पा शोधता शोधता हाती आलं काही, कवितेची ती जुनी पुराणी पहिली वहिली वही. जुनकटचा वास होता पण सय ताजी होती अजून, जुनकटचा वास होता पण सय ताजी होती अजून. आठवणींचा पूर आला आणि वही सगळी गेली भिजून. प्रेम होतं, आस होती, शब्दांना वेगळी ओढ होती, राग होता, दाह होता आणि थोडी खंत होती. कुठे होते नुसते शब्द तर काही होते उत्कट भाव, कुठे दाहक वास्तव तर कुठे स्वप्नातलं गाव. शोधत असता अचानक काही पानं तेजाळली, शोधत असता अचानक काही पानं तेजाळली. वहीमधली पहिली ओळ तुम्हीच होती लिहिलेली. तिथून खरी झाली होती सफर सुरू कवितेची, तिथून खरी झाली होती सफर सुरू कवितेची. तुम्हीच ओळख करून दिली बाबा माझी आणि शब्दांची. पानावरचं प्रत्येक अक्षर आता सोनेरी झालं होतं, पानावरचं प्रत्येक अक्षर आता सोनेरी झालं होतं. परीस बनून तुम्हीच तिथे मोरपीस फिरवलं होतं. कवितेचं आंधण पदरात देऊन तुम्ही रिते झालात, कवितेचं आंधण पदरात देऊन तुम्ही रिते झालात. शब्दांना माझ्या बाबा सोन्याचा स्पर्श देऊन गेलात, सोन्याचा स्पर्श देऊन गेला. माझे बाबा शशिकांत चरेगावकर हे ना खरं चालता बोलता एन्सायक्लोपीडिया होते. गणितापासून तत्त्वज्ञानापर्यंत आणि तुकारामांपासून कॉम्प्युटरपर्यंत कुठलाही विषय त्यांना कधीच वर्ज्य नव्हता. अतिशय सकारात्मक, संवेदनशील आणि सृजनशील अशा आईबाबांच्या पोटी माझा जन्म झाला हे खरंच माझं भाग्य. कविमन देखील मला वारसानेच मिळालं असं म्हणायला हवं. एका राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बाबांना एका 4 ओळीच्या स्पर्धेसाठी, कवितेसाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. बालकवी हा पुरस्कार होता त्यावेळेला. त्यात 4थी ओळ दिली जायची आणि 4थी ओळ तुम्हाला पहिल्या 3 ओळी अशा पूर्ण करायच्या असायच्या की त्या छान समर्पक व्हायला हव्या. तर त्या वर्षीची पहिली ओळ होती हेमंत ऋतूचे ऊन कोवळे पिवळे. त्यावर बाबांनी पुढे वरत्या 4 ओळी लिहिल्या. नेत्रात तुझ्या या गुलाब लपले सारे,
नेत्रात तुझ्या या गुलाब लपले सारे, हास्यात तुझ्या या नेत्रात तुझ्या या दिव्य चमकती तारे, हास्यात तुझ्या या गुलाब लपले सारे, हास्यात आणि गे कुणी शिंपिले बाले, हेमंत ऋतूचे ऊन कोवळे पिवळे. तर ही 4 ओळींची कविता अनेक वर्षांनी मला असं वाटलं एकाच ऋतूसाठी आहे, ती 6 ऋतूंसाठी करून पूर्ण करावी, आणि त्याच्यातल्या फक्त 4 ओळी वाचून दाखवते. नाजूकच्या पायखुणांची पानांना जाणीव होता, नाजूकशा पायखुणांची पानांना जाणीव होता, ती उडुनी खाली येती सळसळून गिरक्या घेता. ही येता जाता कैसी ललने तू किमया करते, ही येता जाता कैसी ललने तू किमया करते, शिशिरातील थंडीमध्ये ग्रीष्माची लाही होते, शिशिरातील थंडीमध्ये ग्रीष्माची लाही होते. 6 ऋतूंचे 6 सोहळे असलेली ही कविता मी पूर्ण केली, आणि मग अचानक मला ही भली मोठी पोकळी पुन्हा एकदा जाणवायला लागली, ते दोघं इथे माझ्यासोबत नसल्याची. पण मला वाटतं असते कुठेतरी माझ्याजवळ, आणि म्हणूनच हा सगळा काव्यसंग्रहाचा आग्रह की त्यांनी असावं, त्यांनी बघावं, त्यांना कळावं की कुठपर्यंत आली आहे मी. अजूनही हवे आहात तुम्ही माझ्या भोवताली, कधी ढग कधी प्रकाश, कधी बनून माझी सावली. एकच आहे मागणं आता, तुम्ही आजूबाजूलाच राहा. एकच आहे मागणं आता, तुम्ही आजूबाजूलाच राहा. मी नाही पाहू शकत, पण तुम्ही मला पहा. अशा स्वप्न बघायला आणि जगायला शिकवणाऱ्या माझ्या आईबाबांना मी या कवितांचा हा सुगंधी झुपका बहावा या काव्यसंग्रहाच्या रूपाने समर्पित करते. स्वप्नाचा मागोवा घेण्याचा ध्यास आणि ती पूर्णत्वाला नेण्याची आस जशी माझ्या मनात होती, तशी ती माझं कुटुंब आणि माझ्या मित्रमैत्रिणी यांच्याही मनात होती. मी जशी सरसावले तसे अनेक हात जोडले गेले आणि हा प्रवास आनंदाचा सोहळा होत गेला. मला ना आत्ता या क्षणी अरुणा ढेरेंची माझ्या मित्रा ही कविता आठवते. त्याच्यातल्या शेवटच्या काही ओळी वाचते. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील, हाती देशील तर पती असशील, आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, हेही समजून की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल, तर मग तू कोण असशील? मित्र असशील, माझ्या मित्रा. असा हा सगळा माझा मित्रपरिवार, मैत्रजीवांचे. स्वप्न बनून उभा समोर ठाकलेला तो परमेश्वर, त्यानेच दिशा दाखवली. आजचे हे प्रयोजन घडवून आणण्यातही तोच आहे. या चराचरात, या मनामनात, आपल्या सगळ्यांमध्ये तो बसलेला आहे. स्वप्न हाती देणारा पती अमित आत्ताही मागेच उभा आहे. मी आहे हे प्रत्येक वेळी शब्दातून सांगण्यापेक्षा कायम कृतीतून सांगत आलेला. आजचं हे स्वप्न खऱ्या अर्थाने पुस्तक रूपात जेव्हा हातात येतं आहे, त्याला सर्वस्वी तो जबाबदार आहे. आणि असा माझा हातात स्वप्न देणारा माझा पती. आधाराच्या सावलीतया बहरत जाते सुख माझे, बाहूंच्या पाशात विसावे भिरभिरणारे मन माझे. रोज असावी अशी भोवती आश्वासक ही मिठी तुझी, हातामध्ये हात असावा अन सदोदित रे साथ तुझी. माझ्या 2 पर्या आदिती आणि अवनी, त्याही आहेत आज माझ्यासोबत. त्यांना कळते माझी ही धडपड, आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते हे त्यांना आजच्या या कार्यक्रमातून समजावं, हेही खूप असेल माझ्यासाठी. आयुष्याची अक्षरं गिरवत असताना तुमच्या सवे मनामध्ये कविता तुम्ही मला दिलीत. वेगवेगळ्या भूमिकांच्या गर्दीत हरवले तेव्हा माझ्यामध्ये लपलेली आई तुम्ही मला दिलीत. अमितचे आईबाबा आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणारे माझे सर्व कुटुंबीय प्रवास करून, वेळ काढून आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी हिंमत देणारे, माझे मला लढता येईल हा विश्वास ठेवणारे
आणि तरी सोबत असणारे माझे सगळे मित्र मैत्रिणी. पल्लवीच्या चहाच्या अड्ड्यावर हा विचार मनात आला, कविता संग्रह काढायचा. आणि तो माझ्या नाही आला, माझ्या 2 मित्रांच्या मनात आला. ते म्हणजे एक डॉक्टर अजिंक्य देशपांडे, जे आत्ता सूत्रसंचालन करतात, आणि एक तिकडे बसलेत सगळं साऊंडचं बघणारे योगेशचंद्र देवळालकर. कवितांमधून मला मिळणारा आनंद हा संसर्गजन्य व्हावा असं त्यांना दोघांनाही वाटलं. आज या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्यासोबत एक वेगळी पाऊलवाट चालली जाणार आहे. ती माझी सखी म्हणजे अनया. तिची ही ह्या पाऊलवाटेच्या प्रत्येक पाऊलावर साथ मला मिळाली. त्यानंतर माझ्या 2 अतिशय जवळच्या सख्या वीणा, लक्ष्मी, त्यांचं संपूर्ण कुटुंब, हरीश काका, कुणाल, अपर्णा, मिलिंद, वृषाली बँगलोरमध्ये आहे, केतकी जिने गाण्याला सुंदर चाल लावली, केतन ज्याने गाणं इतकं सुरेल गायलं, श्रुती आणि स्नेहल इकडे बॅकस्टेज सांभाळत आहेत, वैशाली ती पण आहे बॅकस्टेजमध्येच. त्यानंतर मेधा, मंदार यांनीसुद्धा कवितांचं स्क्रुटिनी करण्यासाठी, हे गाणं तयार करण्यासाठी खूप मदत केली. आणि माझा सगळा कपिल उपवनमधल्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा ज्या ह्या प्रकाशनाच्या वाटेवर प्रकाशमान करण्यासाठी उभ्या होत्या. माझ्या कॉलेजमधला सगळा स्टाफ तोसुद्धा कायम मला सपोर्ट करत आलेला आहे. ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. खूप आनंद वाटतो आहे मला. पुन्हा एकदा मी म्हणेन की किती भाग्यवान आहे मी. आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व माझी प्रेमाची मंडळी इथे आला आहात माझ्यासाठी. तुमच्या प्रत्येकाचं एक अढळ स्थान आहे माझ्या हृदयात. तुमच्या असण्याने खरा अर्थ मिळाला आहे आजच्या या कार्यक्रमाला. काय म्हणू, लव यू ऑल. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, मगाशी धनश्री म्हणाली तसं, की ठ कळत नाही मला पुस्तक प्रकाशनातलं. कविता करता येतात तेवढंच मला येतं, बाकी काही कळत नाही. तर अशी परिस्थिती असताना धनश्री मला भेटली आणि आम्ही इन्स्टंटली मैत्रिणी झालो. तिने ही माझी कवितांची सफर कुठल्याही सफरिंगशिवाय पूर्ण केली, त्याबद्दल तिचे आणि संपूर्ण बीच पब्लिकेशनचे मी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सचिन मोटे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा आहेत. आनंदाचं भलं मोठं झाड उभं करून अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी त्याच्या छायेत घेतलं आहे. हास्यजत्रासारखे शो, गुलकंदसारखा चित्रपट, अनेक मराठी नाटके लिहिणारे आणि ते निर्माण करणारे सचिन सर या कार्यक्रमासाठी येणं म्हणजे खूप मोठी पर्वणी आहे आमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही सर या कार्यक्रमाची उंची नक्कीच वाढवली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका संजीवनी बोकील. बहावा या काव्यसंग्रहासाठी त्यांनीच प्रस्तावना पण लिहिली आहे. त्यांनी माझ्या कवितेसंदर्भात आणि एकंदर लिखाणासंदर्भात खूप छान माहिती दिली. म्हणजे जवळपास 5 ते 6 तास सलग बसून आम्ही कवितांबद्दल बोललो. मला नाही वाटत की कुणाला एवढं भाग्य मिळतं की त्यांच्यासारख्या व्यक्तीने एका नवकवीला एवढा वेळ द्यावा. छोट्या छोट्या गोष्टी, लघुगुरूपासून, मी जसं धनश्री म्हणाली तसं मात्रांचं गणित काय असतं, कविता सुचते आणि ती लिहिली जाते, इथपर्यंतच ज्ञान असणारी मी पण त्यांच्या या सगळ्या ज्ञानामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे खरंच खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतं. आणि त्यांच्यामुळे असेल पण हा कवितेचा इथून पुढचा प्रवास जास्त सोपा, आणि सोपा म्हणणार नाही कारण मेहनत खूप आहे, अभ्यास खूप लागणार आहे, पण तरीसुद्धा मार्गदर्शन इतकं सबळ मिळाल्यामुळे पुढचा प्रवास नक्कीच खूप छान होणार आहे याची मला खात्री वाटते. मनापासून धन्यवाद ताई. या सगळ्या प्रवासात ना मला स्वतःला ओळखण्याची आणि जोखण्याची पण संधी मिळाली. माझी बलस्थानं, माझ्या मर्यादा मला समजल्या. किती अंतर पार केलं आणि किती अजून चालायचं आहे याचा अंदाज पण आला. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला, समृद्ध करून गेला. आयुष्यातील अतिशय अनवट अशी वाट चालताना, माणूसपणाची, जिवंतपणाची एक एक पायरी वर चढत असताना आपल्या जाणीवा, संवेदना अधिक दृढ होत जाव्या, हा प्रयास मी करत आहे. आणि मीही निघाले या माणूसपणाच्या प्रवासाला. पहिल्याच पायरीवर आहे आत्ता, याची पूर्ण जाणीव आहे मला. पण तुमची अशीच साथ मिळत राहिली तर हा प्रवास ऊर्ध्वगामी होईल असं वाटतंय. या अज्ञाताचा प्रवास उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल
या आशेसह शेवटी म्हणावंसं वाटतं, प्रवासात अज्ञाताच्या राज्य अंधाराचं आहे, प्रवासात अज्ञाताच्या राज्य अंधाराचं आहे, आतला दिवा तेवला की मार्ग दिसू पाहे. अर्थाच्या शोधात संपून जातं अवघं आयुष्य, अर्थाच्या शोधात संपून जातं अवघं आयुष्य, वर्तमानात राहून जगतो भूत आणि भविष्य. आत्ता आहे तो क्षण आला पाहिजे जगता, आत्ता आहे तो क्षण आला पाहिजे जगता, दिसतंय त्या पलीकडचं आलं पाहिजे बघता. प्रवासाचा आनंद घेत सदा पुढे जाता यावं, माणूस म्हणून जगताना मोठंही होता यावं. शेवट काय ठरलेलाच आहे माती बनून जाणं, शेवट काय ठरलेलाच आहे माती बनून जाणं, राहायचंच असेल तर कोणाच्या मनामध्ये उरणं. एकच आहे मागणं आता माणूस म्हणूनच राहू दे, एकच आहे मागणं आता माणूस म्हणूनच राहू दे. प्रतिबिंब तुझे देवा आता माणसामध्येच पाहू दे, प्रतिबिंब तुझे देवा आता माणसामध्येच पाहू दे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शुभदा मॅडम. तुमच्या या भावस्पर्शी मनोगतातून तुम्ही आम्हाला जाणीव करून दिलीत की एक साहित्यकृती निर्माण करणं म्हणजे केवळ शब्द उतरवून काढणं एवढंच नसतं, तर त्यामागे असलेला विचार, मनन, चिंतन, समर्पण आणि अथक परिश्रम यांचा उत्तम समतोल साधणं. आपण केवळ एक पुस्तक रचलं नाही, तर या साहित्यकृतीतून आपल्या संवेदनशीलतेची, काव्यकौशल्याची आणि भाषेवरील प्रभुत्वाची ओळखही आम्हाला करून दिली. खरं तर त्यांनी आमच्या पल्लवीच्या कट्ट्याचा उल्लेख केला. आम्ही तिघंजणं चहा पिताना एक ठरवलेलं असतं की शाळा कॉलेजमधल्या पॉलिटिकल गोष्टी म्हणजे शाळा कॉलेजमधल्या वेगळ्या गोष्टी आणि पॉलिटिकल म्हणजे BJP ह्या किंवा काँग्रेस ह्या पॉलिटिकल गोष्टी अशा काहीच बोलायचं नाही. आपण काहीतरी छान बोलायचं, काहीतरी आपण लिटरेचरवरती बोलूयात, पिक्चर्सवरती बोलूयात, वर्ल्ड सिनेमाबद्दल बोलूयात, असं आमचं ठरलेलं असतं. आणि त्याच्यातून आम्हाला त्यांचा हा प्रवास घडला आणि त्या प्रवासात सहभागी होण्याचं सौभाग्य आम्हा दोघांनाही लाभलं. म्हणजे असं बऱ्याच वेळा व्हायचं की त्या कविता आणायच्या आणि आम्हाला दाखवायच्या आणि आम्ही असं करायचं की अजून थोडी जमली पाहिजे, अजून जमायचं आहे थोडंसं, किंवा मीटरमध्ये बसवा, असं काहीतरी त्यांना सांगायचं. पण सचिनजी त्या कधीही म्हटल्या नाहीत, आवडली नाही काय, द्या खिडकीतून फेकून. असं त्या कधीही म्हटल्या नाहीत. त्यांनी खूप काम केलं त्याच्यावरती. त्या झपाटून जायच्या आणि ती कविता उत्तमपणे त्या लिहून आणायच्या. असा त्यांचा तो प्रवास आहे आणि त्याचा आम्ही साक्षीदार राहिलेलो आहे. एकदा त्यांना विचारलं कसं तुम्हाला सुचतात ही गाणी, कविता वगैरे कशा सुचतात, तर त्यांनी कवितेतूनच उत्तर दिलं. नभ हे गहिरे निळे सावळे, नभ हे गहिरे निळे सावळे, मनास माझ्या करती हळवे, ओढ लावती कातरवेळी प्रीतीचे ते रम्य सोहळे, सरसर सरसर बरसून जावे मनातले हे साठव सारे, सरसर सरसर बरसून जावे मनातले हे साठव सारे, अन पोहोचावे मुक्त मनाने बनूनी मी स्वच्छंदी वारे, याहुनी दुसरा योग नसावा, याहुनी दुसरा योग नसावा, प्रेमाला मग प्रेम मिळावे, अनुरागाचा मोर पिसारा मनी घेऊनी मीच फुलावे, नजरेमधुनी उमजत जावे प्रीतीचे संकेत दिवाणे, नजरेमधुनी उमजत जावे प्रीतीचे संकेत दिवाणे, संगत मिळता सुरावटीची असे सुचावे अक्षय गाणे, संगत मिळता सुरावटीची असे सुचावे अक्षय गाणे. तर अशा प्रकारे त्यांचा हा प्रवास चालू आहे. आपल्या लेखणीला अजून अनेक यशस्वी कृती रचण्याची शक्ती लाभो. आपला साहित्य प्रवास अधिकाधिक उंचावर जावो आणि आपण अशाच प्रकारे वाचकांना भावनांचं, विचारांचं आणि शब्दांचं सुंदर जग देत राहावं अशी मनोकामना आम्हा सर्वांतर्फे व्यक्त करतो. आणि पुनश्च आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील साहित्य कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
मंचावर उपस्थित मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वच जण आसुसले आहोत. सर्वप्रथम सन्माननीय सचिनजींना आमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा संक्षिप्त परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करतो. माननीय श्री सचिनजी मोटे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वाचे एक बहुगुणी व्यक्तिमत्व. ऑल इन वन पॅक. कधी लेखक, कधी अभिनेता, कधी निर्माता, कधी पटकथाकार, तर कधी गीतकारही. सचिनजींच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांच्या पहिल्या कमर्शियल नाटकानं सानेचं काही खरं नाही. नाव जरी गोंधळात टाकणारं असलं तरी या नाटकाचं खरं म्हणजे सगळंच खरं झालं. इतकं की या नाटकावर आधारलेलं गुजराती नाटक गुज्जूभाई बन्यो तबंग एवढं गाजलं की गुजराती लोकांनाही वाटलं अरे आ तो आपला सचिन. यानंतर त्यांनी लिहिलं एक डाव भटाचा. या नाटकाला मटा सन्मान, नाट्य परिषद पुरस्कार, साहित्य संघ मंदिर पुरस्कार असे भरघोस पुरस्कार मिळाले. एवढंच नाही तर या नाटकावर कन्नड फिल्म आयडिया माड्यार आली आणि यावरच तयार केलेली मराठी फिल्म मस्त चाललंय आमचं खरंच मस्त चालली. त्यांचं पेन म्हणजे बहुपयोगी अस्त्र. प्रथम नाटकं, मग सिरियल्स आणि आता चित्रपट. फू बाय फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा, आर के लक्ष्मण की दुनिया या सगळ्या मालिकांच्या पडद्यामागचा मेंदू म्हणजे आपले सचिन सर. खारी बिस्किट, मोगरा फुलला, पुणे व्हाया बिहार अशा चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. 2014मध्ये त्यांनी आणि मित्र सचिन गोस्वामी यांनी मिळून वेट क्लाउड प्रोडक्शन्स ही संस्था स्थापन केली. नाव वेट क्लाउड जरी असलं तरी त्यांचा व्यवसाय नेहमी क्लाउड 9वरच असतो बरं का. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि लिफ्टमन या प्रोजेक्ट्सनी तर वेट क्लाउडला थेट आकाशात नेलं. लिफ्टमनला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार मिळाला म्हणजे वेब सिरीजमध्ये सुद्धा त्यांना उत्तम लिफ्ट मिळाली. सध्या ते महाराष्ट्राची हास्य जत्रा या अविरत चालणाऱ्या कॉमेडी महायात्रेचे लेखक आणि निर्माता आहेत. 950हून अधिक भागानंतरही हा शो महाराष्ट्रातल्या घराघरात कोट्यावधी आबाल वृद्धांना आपल्या आयुष्यातील ताणतणाव, दुःख, वेदना विसरवून खळखळत हसवत आहे. आजही त्यातले निरागस आणि उच्च कोटीचे विनोद आपल्या कामाच्या व्यापात, एकांतात अचानक आपल्याला कुठेतरी आठवतात आणि हळूच आपले ओठ खुलतात. त्यांच्या निर्मितीतली पोस्ट ऑफिस उघडे आहे आणि तुझं माझं सपान या मालिकाही लोकप्रिय झाल्या. 2025मध्ये त्यांनी गुलकंद हा चित्रपट तयार केला आणि तो प्रचंड चविष्ट ठरला. एवढंच काय, त्यांनी या चित्रपटाचं आणि त्यांच्या मालिकांचं शीर्षक गीतही लिहिलं आहे. म्हणजे लेखक, निर्माता, अभिनेता आणि आता गीतकार. एकदम ऑलराऊंडर ऑफ एंटरटेनमेंट इंडस्ट्री. थोडक्यात काय, सचिन मोटे म्हणजे हास्याचं हिट मशीन. स्क्रीनवर हसू आणायचं तर त्यांच्या पेनला सलाम करायलाच हवा. माननीय सचिनजींना मी इथे आमंत्रित करतो. नमस्कार. इथे रंगमंचावरील सगळे मान्यवर, ज्येष्ठ कवयित्री संजीवनीताई, शुभदाताई आणि धनश्रीताई बीजप्रकाशनाच्या, इथे जमलेले सगळे प्रेक्षक आणि अनयाताई ज्यांनी मला इथे बोलवलं, मी आभार मानतो की या कवितेच्या मंचावर आज टेलिव्हिजन आणि चित्रपटातल्या विनोदाला स्थान मिळालं. म्हणजे कवितेच्या मंचावर हास्यकवी येणं हे स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा फू बाय फू वगैरे असे विनोद लिहिणारा माणूस या मंचावर येणं हे जरा खूप ऑड आहे. पण त्यामुळेच मला खूप आनंद वाटतो की अशा मंचावर मला आज येता आलं. मला परवाच अनया त्यांनी विचारलं की किती वेळ बोलणार आहात, आधीच कळवा. मी सांगितलं एक 10 ते 15 मिनिट बोलेन असं काल कळवलं होतं. कारण काय बोलावं, कारण हा मंच, अशा मंचावर काय बोलायचं. एकतर कविता
हा प्रांत, कवितेच्या प्रांतामध्ये आपल्याला त्यातली काही मातब्बरी नाही आहे, आपण त्यावर कधी खूप काम केलेलं नाही, अशा ठिकाणी जाऊन बोलणं हे जरा अगोचरपणा वाटतो. पण तरी म्हटलं चला आपल्याला बोलवलं हास्य जत्रेमुळे आणि विनोदामुळे, तर आपण ही संधी घेऊया. आणि मला खरंच आज आनंद होतोय की कवितेचं पुस्तक निघणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी बीजप्रकाशनाचे खूप त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. कारण आजकाल काव्यसंग्रह किंवा कविता वाचणं हे हळूहळू कमी होत चाललं आहे. आपण कविता वाचतो त्यासुद्धा आजकाल मोबाईलवर वाचतो. म्हणजे आता सगळा तो अंगठ्यानं स्क्रोल करण्याचा जमाना आलेला आहे. एक काव्यसंग्रह आपल्या घरात असणं आणि कधी वेळ मिळाला की तो काव्यसंग्रह तो वाचणं, त्यातल्या कविता फील करणं, त्याचा आनंद घेणं, ही एक गोष्ट वेगळी आहे. आणि मला असं वाटतं की काव्यसंग्रह झाल्यामुळे या कवितांचं आयुष्य वाढलं आहे. त्यांना आता प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळेल याची व्यवस्था आज या प्रकाशनानं केली आहे. अन्यथा काय होतं ना, आजकाल कुठलीही गोष्ट म्हटली, मी जर सांगितलं अशा अशा कविता आहेत तर विचारतात PDF आहे का त्याची, असेल तर पाठवून दे. कुठल्याही गोष्टीची PDF मागवायची, ती वाचायची आणि दुसरा मोबाईल घेतला की आधीचं सगळं डिलीट झालेलं असतं. तर आता हे निश्चित आहे की हे डिलीट होणार नाही. अक्षर साहित्य म्हणून हे तयार झालं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसं पाहिलं तर कविता हा प्रांत किंवा लहानपणापासून मला सुद्धा कविता काय असते हे काही माहिती नव्हतं. कवितेतली गंमत काय असते माहिती नव्हतं. अनेकांना जसं वाटतं की आपण जे सरळ बोलतो ते उलटं पालटं केलं की कविता होते. मी चाललो होतो रस्त्यावरून चाललो होतो मी, असं काहीतरी केलं की झाली कविता, असं काहीतरी एक समज असायचे. कारण त्यातली गंमतच माहिती नव्हती ना, ते काय असतं. तो एक कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे, तो एक अत्यंत त्यामध्ये एक भावनेचं सार आलेलं असतं. त्यामध्ये जे सांगितलेलं असतं ते जे एका मोठ्या कादंबरीतून सांगता जे येतं, एका कथेतून जे सांगता येतं, एका चित्रपटातून जे सांगता येतं, ते सगळं काही कवितेच्या 4 ओळी पण सांगून जातात. एक छोटीशी कविता पण सांगून जाते. हे समजायला तुम्हाला त्या कविता हळूहळू कळाव्या लागतात. कारण लहानपणापासून आपल्याला कविता म्हणजे मार्क्स एवढंच माहिती असतं. मार्क्स म्हणजे कार्ल मार्क्स नाही, गुणांबद्दल बोलतोय मी. की म्हणून मराठीच्या पुस्तकातली ती शेवटची 10-12 पानं माझी तर ऑप्शनलाच असायची की ते कोण वाचणार. त्यात पुन्हा संतकाव्य असायचं, वेगवेगळ्या कवींच्या कविता असायच्या, त्या कळायच्या नाहीत नीट. त्यामुळे आपलं धड्यांचा अभ्यास करायचा आणि पास व्हायचं. पण पुढे पुढे असं झालं 11वी-12वीमध्ये आल्यावर की अचानक अरे कोण हे आरती प्रभू यांची अचानक एखादी ओळ अशी कशी आपल्या मनाला स्पर्श करून गेली की मला 12वीत एक कविता होती, त्यात एक अशी अचानक ओळ आली त्यांची की पाण्यात ओंजळीच्या अर्थ असा हो यावा, पाण्यात ओंजळीच्या मीन असा हो यावा, चमकून तसा हो गाण्यात अर्थ जावा. म्हणजे माझ्या गाण्यात असा अर्थ यावा की जणू काही पाण्यामध्ये ओंजळीत आलेला एखादा मीन असेल, एखादा मासा जसा सुळकन जाईल तसा माझ्या गाण्यामध्ये एक अर्थ चमकून जावा, अशी एक मागणी त्या कवितेतून केली होती. मला ते वाचलं आणि म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला माहिती नाही आहे यातलं काही. पण तरी पुन्हा दुर्लक्षच झालं. आणि आज मला परत शुभताईंकडून कळलं की त्या विमलाताई गारवारे कॉलेजमध्ये शिकवतात आणि त्यामुळं माझ्या परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी 91-92-93 साली विमलाताई गारवारे या कॉलेजमध्ये सत्यदेव दुबे वर्कशॉप्स घ्यायचे. ती नाटकाची वर्कशॉप्स होती आणि तिथे त्यांनी त्यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित एक नाट्याविष्कार बसवला होता, आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा. आणि त्यामध्ये काम करण्याची संधी मला त्यावेळी मिळाली होती. म्हणजे मी त्यावेळी शिबिरार्थी होतो, शिकत होतो सगळं. आणि तेव्हा कुसुमाग्रज कळायला लागले आणि कुसुमाग्रजांची कविता अशी असते, कवितेमध्ये इतक्या अर्थ असतात, इतकी रूपं असतात कवितेची, हे सगळं कळायला लागलं.
आणि मग एक 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 कवी भेटत गेले. म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे अनेक मान्यवरांनी हे सांगून गेलेत की अगदी पुलंपासून कित्येकांनी सांगितले की शालेय अभ्यासक्रमातून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला त्या साहित्याची गंमत कळत नाही, अन्यथा तुम्ही त्याला खूप अभ्यासक्रम म्हणून घेतलेलं असतं. तर मग अरुणा ढेरे वाचल्या, मग बासी मर्ढेकर वाचले. मग कळायला लागलं की अरे कविता जी आपण एक सहज म्हणून ओळ ऐकतो, ती कविता प्रत्येकाला वेगळी भावू शकते, ती प्रत्येकाला वेगळी भावते. म्हणजे दवाता आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, अशी मर्ढेकरांची ओळ ऐकल्यावर कुणाला ती प्रेयसी वाटते, तर कुणाला ती मर्ढेकरांची प्रतिभा वाटते. ज्याला जे वाटेल ते. कोविडच्या काळात ज्यावेळी मी मर्ढेकर वाचायला लागलो त्यावेळी मला त्यांच्या कवितांचे वेगळेच अर्थ जाणवायला लागले. तर कवितांची ही गंमत आहे की ती ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला ती त्याच्या भावावस्थेशी त्यावेळी भिडत जाते. आणि बऱ्याचदा कविता प्रतिमा आणि प्रतीकांमधून जर आली असेल तर त्याच्या आयुष्यातली दुःख, त्याच्या आयुष्यातला आनंद, त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या तो आपोआप त्या कवितेशी रिलेट करतो आणि मग ती त्याला कविता आवडते, त्याचा अर्थ तो लावू शकतो. म्हणजे आता एक दिवस शूटिंगच्या वेळीच असं चाललं होतं आणि सहज ते गाणं आपलं आरती प्रभूंचीच कविता आहे की समयीच्या शुभ्र काळ्या उमलवून लवते, हे गाणं आले आणि इतके वर्ष मी हे गाणं गात होतो, पण अचानक म्हटलं कोण समयीच्या शुभ्र काळ्या उमलवून लवते, ही कोण आहे स्त्री ही. आणि ते ऐकायला लागल्यावर मला एक वृद्ध स्त्री कोकणातली, जिचं माहेर अनेक वर्षांपूर्वी सुटलेलं आहे, अशी एक स्त्री येऊन तिचा आता वृद्धापकाळ जगते आणि त्यातली एक व्यथा त्या कवितेतून जाणवायला लागली. आणि आत्ता गेल्या आठवड्यात मी फेसबुकवर वाचलं तर कुणीतरी त्या कवितेचा अर्थ नुकत्याच आलेल्या माहेरवाशिणीची भावना असा घेतला होता. म्हणजे एवढा फरक तुम्हाला पडतो. ग्रेसांच्या कवितांबाबतही असंच होतं. पण यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यातली जी मुख्य भावना असते ना ती आपल्याला भिडलेली असते. त्याच्या आजूबाजूचे संदर्भ बदलू शकतात, ते संदर्भ आपण वेगवेगळे लावू शकतो. तर आजच्या दिवशी मला इथे येण्याचं एक म्हणूनही प्रयोजन आणि यावंसं वाटलं याला, कारण आज इथे या कवितांचे अर्थ उलगडले जाणार आहेत. आज अनायाताई काही वेळानंतर इथे जो कार्यक्रम होणार आहे की कवितांमधील अर्थ त्याचा उपयोग करून समुपदेशन कसे करता येईल किंवा काव्याचं विश्लेषण मानसोपचाराच्या अँगलनी, दृष्टिकोनातून असं आपण म्हणूया, हे आज आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे. हा प्रकार मला खूप वेगळा वाटला. हे आत्तापर्यंत कुठल्या मंचावर झालेलं पाहिलेलं नाही आहे मी. म्हणजे कवितेचं रसग्रहण होतं, पण कवितेचं मानसोपचाराच्या दृष्टिकोनातून विश्लेषण हे कधी कुणी केलं नाही आहे. म्हणून मला ती एक उत्सुकता निर्माण झाली. मला त्यांनी काही एक 2-4 कविता आणि त्याच्यावर काय बोलणार आहेत हे पण एक नमुन्यादाखल पाठवलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता आणखी वाढली की म्हटलं अरे हे काहीतरी हे वेगळं आहे. म्हणजे हा कार्यक्रम तुमचा जर लोकांना आता आवडला, म्हणजे तो आवडो आणि आवडेलच अशी मला खात्री आहे, आणि तो जर आणखी वाढत गेला, लोकांना खूप आवडला, तर जशा मानसोपचाराच्या अनेक थिअरीज आहेत की फ्रॉइडची थिअरी आहे, आल्बर्ट एलिसची थिअरी आहे, तशी कदाचित ही काव्य मानसोपचार अशी एक थिअरी तुम्ही दोघी मिळून आज जन्माला घालाल की कविता. आणि खरं तर कविता एरवी हे काम करतच असते. कविता ही मानसोपचारच करत असते तुमच्यावर. तुमच्या वेगवेगळ्या काळात तुम्हाला जगण्यासाठीचा आधार कविता देत असते. आपण म्हणतो कवितेत दुःख नसावं, पण कवितेतलं दुःखसुद्धा ज्यावेळी कळतं ना त्यावेळी आपलं दुःख कुठेतरी कमी होतं. बहिणाबाईंच्या कविता ऐकल्यावर त्यातलं दुःख भिडतं आणि कुठेतरी आपण हलके होतो. शेवटी कला ही आपल्या भावनांचा निचरा करणारीच आहे ना. म्हणून तर कला आणि क्रीडा युद्ध होत नाहीत, कारण कला आणि क्रीडा आहेत. तर त्यासाठी हे खूप वेगळं आहे की कविता आणि समुपदेशन. त्यामुळे ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. म्हणून मी जास्त बोलणार नाही. त्यातून मी 10 मिनिटच बोलणार असं सांगितलेलं आहे. फक्त मगाशी धनश्रीताई म्हणाल्या की बहावा फुलल्यावर 100 दिवसांनी पाऊस पडतो. त्यावेळी मी जरासा घाबरलो. म्हटलं अरे बापरे, आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हटलं म्हणजे परत मार्चमध्ये पाऊस.
आजही पाऊस येतोय. पण त्यांनी नंतर म्हणाल नाही नाही, काव्याचा वर्षाव होऊ दे, पुन्हा कवितांचा पाऊस पडू दे. कवितांचा पाऊसच पडू दे बाबा, या पावसाला कंटाळलो आता यंदाच्या. तर हा बहावा सगळ्यांना आनंद देणारा ठरू दे. आणि यानंतरचा कार्यक्रम बघायला मी उत्सुक आहे. इथे मला आज बोलण्यासाठी बोलवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानतो सर्वांचे. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सचिनजी. आपण ज्या सहजतेनं, ज्या कौशल्यानं मनोरंजन आणि निर्मिती क्षेत्रात वावरता, अगदी तितक्याच सहजतेनं आणि सुंदरतेनं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण आपले विचार व्यक्त केलेत. कवितेतली गंमत, कवितेतली गहनता आणि वेगळेपणा किंवा वेगवेगळेपणा हा त्यांनी खूप छान उलगडून दाखवला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं साहित्य क्षेत्रातील आणि मनोरंजन क्षेत्रातील आपला अनुभव आणि दृष्टिकोन तुम्ही आमच्यासमोर मांडलात. आणि खरंच काव्य मानसोपचार हा जो शब्द त्यांनी आजच कॉईन केलेला आहे, तो खरंच या दोघींनाही प्रेरणा देईल आणि आपल्याला त्याचे अनेक कार्यक्रम पाहता यावेत अशी मी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. सचिनजी खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या सन्माननीय संजीवनीताई बोकील यांचा संक्षिप्त परिचय मी आपल्याला करून द्यायचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. खरं तर संजीवनी बोकील या नावातच एक संपूर्ण सर्जनशील प्रवास सामावलेला आहे. शब्दांशी त्यांचं अतूट नातं, संवेदनशील लेखन, लिखाणातील प्रामाणिकता आणि विचारांची खोली यामुळं त्या मराठी साहित्य क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण करून आहेत. त्यांचं शैक्षणिक प्रावीण्य तितकंच लक्षणीय आहे. MA हिंदी आणि BEd या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी ज्ञान आणि गुणवत्ता यांचा एक उत्कृष्ट संगम साधला आहे. त्यांचं साहित्यिक कार्य अत्यंत व्यापक आहे. कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका संग्रह, कविता संग्रह, बालसाहित्य, व्याकरण आणि अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात आजवर त्यांच्या 28 पुस्तकांचा समावेश झालेला आहे. त्यांच्या लेखनात विचारप्रधानता, संवेदना आणि भाषेचा सौंदर्य स्पर्श यांचा सुंदर मिलाफ दिसतो. त्यांच्या लेखनाला राज्यभरातून आणि बाहेरील साहित्य क्षेत्रातूनही विविध मान्य सन्मानांतून मान्यता मिळालेली आहे. पुणे मराठी साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथोत्तेजक पुरस्कार, गदिमा पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा गुणवंत नागरिक सन्मान, राजगुरुनगरचा नामदेव ढसाळ पुरस्कार, चिंचवड मराठी साहित्य परिषदेकडून उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार, साहित्य विहार नागपूरकडून कवडशांचे फूल या कथासंग्रहासाठी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठान आणि माय मराठी प्रतिष्ठान यांचं सर्वोत्तम कथासंग्रह पुरस्कार, सेतुबंध साहित्य संस्था आणि आपटे वाचन मंदिर यांनी केलेला सन्मान, तसेच मुंबईतील सांडू प्रतिष्ठानचा दत्तात्रय सांडू पुरस्कार असे एकूण तब्बल 45 प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. याचबरोबर विविध सन्मानांनीही त्यांना गौरवण्यात आलं आहे. अखिल भारतीय सर्वभाषी आकाशवाणी संमेलनात मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान त्यांना लाभला, जिथं अंगण ही त्यांची कविता 14 भाषांमध्ये अनुवादित होऊन 14 आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित झाली. त्यांच्या आर्जव या कवितेचा गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या 3ही राज्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. हीच कविता महाराष्ट्र शासनाने पोस्टर रूपात प्रकाशित करून संपूर्ण राज्यभर वितरित केलेली आहे. तसेच राजवाडा या कवितेचा महाराष्ट्र राज्याच्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात समावेश झालेला आहे. आर्जव ही त्यांची कविता इंग्रजी व संस्कृत भाषांबरोबर 8 बोली भाषांमध्येही अनुवादित झालेली आहे. आला शब्द वयात या त्यांच्या काव्यध्वनिफितीची 2री आवृत्ती
प्रसिद्ध झाली असून स्वित्झर्लंड येथे भरलेल्या अखिल युरोपीय मराठी अधिवेशनात या कवितांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रणही मिळालं होतं. तसंच हॉलंड, जर्मनी आणि लंडन येथेसुद्धा त्यांनी त्यांच्या सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. कवडशांचे फूल या अगदी लेटेस्ट पुस्तकास त्यांना पाठोपाठ 7 पुरस्कार लाभलेले आहेत. 4 दशकांहून अधिक काळ त्या मराठी आणि हिंदी या विषयांचं अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या मनात भाषेची गोडी निर्माण करत आहेत. त्यांना विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचा गौरवही प्राप्त झाला आहे. अक्षरयात्री या संस्थेच्या स्थापनेद्वारे त्यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर कलावंतांमार्फत इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत मराठी साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती पोहोचवल्या आहेत. संजीवनीताई यांनी कॅलिडोस्कोप, असे न मी, हे घड्याळ वाळूचे, रंगभान, हृदयी येता भरते अशा अनेक कार्यक्रमांचे संहिता लेखन, दिग्दर्शन, निवेदन तर केलंच आहे, त्याचबरोबर त्यांनी त्याच्या अभिनयातही सहभाग घेतला आहे. त्यांच्या जीवन प्रवासातील प्रत्येक टप्पा हा शब्दप्रेम, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीवांनी ओथंबलेला आहे. संजीवनी बोकील म्हणजे केवळ प्रगल्भ लेखिका नव्हेत, तर अध्यापन, सर्जन आणि सामाजिक बांधिलकी यांचं अद्भुत संतुलन साधणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रत्यय देणारं नाव. आज या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावर त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व उपस्थित असल्यानं हा कार्यक्रम अधिक देखणा आणि प्रेरणादायी ठरतोय. त्यांच्या कार्याला आणि वाटचालीला मनपूर्वक नमस्कार. मी संजीवनीताईंना अध्यक्षीय मनोगत तसंच आपले विचार प्रकट करण्यासाठी येथे आमंत्रित करतो. नमस्कार. आत्ता सध्याच्या फॅशनप्रमाणे खोकला, सर्दी याचा संसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ऐकू येईल अशा आवाजात बोलण्याचा प्रयत्न करते. पण तरी मूळचा आवाज ह्याच्यापेक्षा गोड आहे असं समजून चालाल. आजच्या सुंदर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या बॅनरचं नाव आहे वेट क्लाउड बॅनर, आणि या शीर्षकाला जागून जे अवघ्या महाराष्ट्रावर हास्याची बरसात करत असतात, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिनजी मोटे. आज ज्यांच्या मागे कवयित्री हे विशेषण अधिकृतपणे लागलेलं आहे, अशा आजच्या सोहळ्याच्या उत्सवमूर्ती शुभदा अभ्यंकर. शुभदाचा बहावा ज्यांच्या आधारामुळे फुलला आहे, अशा बीज प्रकाशनाच्या प्रकाशिका धनश्री बेडेकर. शुभदाचा समोर उभा असलेला, मागेही पाठीराखा म्हणून उभा असलेला आनंदी असं परिवार आणि मित्रमैत्रिणींनो, आज इथे उभं असताना मला खूप आनंद होतो आहे. अध्यक्ष म्हणून उभी आहे म्हणून नव्हे, तर एका व्यक्तीच्या आनंदानं आनंदलेले असे इतके चेहरे समोर बघायला मिळतात याचा आनंद आहे. कारण आजच्या जगात हे दृश्य थोडंसं दुर्मिळ आहे. रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये जेव्हा एखाद्या झाडावर फुलाचा पहिला बहर यायचा, तेव्हा सगळे त्या झाडाभोवती फेर धरून गाणी म्हणायचे. आनंदाची, कृतज्ञतेची, कौतुकाची, आभाराची.
त्याची आज आठवण येते आहे आणि छान वाटतं आहे. शुभदाचा हा पहिला कविता संग्रह तिच्या भाग्यानं तिला काव्याचा वारसा तिच्या वडिलांकडनं लाभला आहे. आज तिच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि या आशीर्वादाच्या शुभमुहूर्तावर तिचा बहावा फुलतो आहे, याचा विशेष आनंद आहे. आईवडिलांच्या स्मृतीनं भारावून गेली होती मगाशी बोलताना ती, पण त्यांचे आशीर्वाद तिच्या पाठीमागे सदैव उभे आहेत. हे तिचा कविता संग्रह वाचतानाच कळून येतं. स्वतःचं पहिलं पुस्तक प्रकाशित होणं हा कुठल्याही कवी किंवा लेखकाच्या दृष्टीनं त्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखदायी असा क्षण असतो, असा दिवस असतो. आणि या सुखदायी आनंदामध्ये, त्या अत्तरामध्ये भिजून जायला मला स्वतःला फार आवडतं, कारण ते अत्तर कधीतरी मी माझ्यावरही शिंपून घेतलेलं असतं. तेव्हा आजच्या कवयित्री शुभदा अभ्यंकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या बहावा या कविता संग्रहाचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे तो कविता संग्रह जवळून बघण्यासाठी विकत घ्याल आणि त्याचं कौतुक कराल अशी मला खात्री आहे. शुभदाच्या कविता संग्रहाची प्रस्तावना मी लिहिली आहे आणि त्यात तिच्या कवितेबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. पण तरी आज इथे थोडक्यात सांगायचं झालं तर हा मुक्त हो पाहणाऱ्या आणि त्याच वेळेला समतोल साधू इच्छिणाऱ्या अशा आजच्या स्त्रीच्या आयुष्याचा एक लोलक आहे. तिच्या स्त्री रूपाचे कितीतरी कवडसे त्यातून चमकताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आईपणाचा आनंद आहे, सहजीवनाची तृप्ती आहे, भूतकाळाचं अधूनमधून उमटणारं असं इंद्रधनुष्य आहे, व्यवहाराशीची कवितेशी घातलेली सांगड आहे, श्रद्धा अश्रद्धा यांच्यामधलं द्वंद्व आहे, कवितेबद्दलची कृतज्ञता आहे, आईवडिलांबद्दलची अतूट आस्था आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जीवनाच्या सगळ्या दालनात वाकून पाहण्याची एक अवीट अशी उत्सुकता आहे. फारसं बदलू न शकणाऱ्या अशा सामान्य जीवनाची सीमारेषा ओलांडण्याची एक उत्कट अशी इच्छा आहे. सारांश काय तर ही एका सुविद्य सुसंस्कृत स्वावलंबी अशा स्त्रीची आपल्या आतल्या आत चाललेली एक शोधयात्रा आहे. शोधयात्रा म्हणजे काय तर कुठल्या तरी प्रश्नाचा किंवा कुठल्या तरी इच्छेचा घेतलेला शोध. आणि या शोधयात्रेमध्ये खरी कविता म्हणजे काय, ती कशी जन्माला येते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला सापडणार आहेत. त्यासाठी लागणारी निष्ठा, त्यासाठी लागणारा कवितेचा ध्यास हा तिच्याजवळ आहे. खोल जाण्याचा तिचा पिंड आहे आणि त्यामुळे कवितेचे सगळे मूलभूत प्रश्न हे तिला त्या यात्रेमध्ये ओढून घेतील अशी माझी खात्री आहे. खरी कविता कोणती आणि ती कशी जन्माला येते असा प्रश्न विचारला की मला एक गोष्ट आठवते. पंजाबचे थोर संत होते बाबा फरीद आणि त्यांचा तरुण शिष्य त्यांच्या मागे लागला की बाबा मला ईश्वर दाखवा, ईश्वर कसा असतो ते मला बघायचं आहे.
मला ईश्वर कधी दिसेल. एकदा स्नानाला गेले होते बाबा, तेव्हा हा शिष्य त्यांच्या मागोमाग गेला आणि तिथे पुन्हा तोच तगादा करायला लागला की मला ईश्वराचं दर्शन कधी होईल. बाबा आत नदीमध्ये गेले होते, त्यांनी त्याला नदीत ओढलं, त्याचे केस धरून त्याचं डोकं पाण्यात बुडवलं. जसं नाकातोंडात पाणी जायला लागलं तसा तो धडपडू लागला. त्याच्या नाकातोंडातनं वेगळ्या प्रकारचा आवाज येऊ लागला आणि जेव्हा ही तडफड असह्य झाली तेव्हा तो प्राणांतिक आकांतानं त्या पाण्याच्या बाहेर आला. तेव्हा बाबा त्याला म्हणले की अशी असह्य तडफड होईल ना तेव्हा ईश्वर दिसेल. तेव्हा मला असं वाटतं की खरी कविता कधी सापडेल, कधी दिसेल, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही गोष्ट आहे. खरी कविता ही अशी अंतःकरणाच्या तळाशी जन्माला येते, कवितेच्या भाषेतून साकार होते आणि मनाची असह्य तडफड करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही अशा वेळी जी प्रकट होते ती खरी कविता. अनुष्टुप छंदातनं व्यक्त झालेली पहिली कविता ही एका विद्ध क्रौंच पक्षिणीच्या असह्य विकलतेतून जन्माला आलेली होती. तेव्हा ही खरी कविता म्हणजे काय हे कळण्यासाठी हा आतला एकांत अनुभवायला पाहिजे. कविता म्हणजे काय, व्हॉट इज पोएट्री, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि या प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रयत्न अनेक कवींनी, अनेक विचारवंतांनी, अनेक समीक्षकांनी केलेला आहे. अनेक प्रकारांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्याच्यातली आवडणारी व्याख्या जेनी कुझिन नावाच्या एका आंग्ल कवयित्रीची आहे. किती सुंदर व्याख्या केली पहा तिनं. ती व्याख्या मला आवडते कारण ती मला पटते. तिने असं म्हटलं आहे, व्हॉट इज पोएट्री या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते की पोएट्री इज अ कट नियर द एकिंग नर्व, म्हणजे ठसठसणाऱ्या शिरेवर घेतलेला छेद म्हणजे कविता. असा छेद घेतल्यावर काय होतं तर आतलं साठलेलं साकळलेलं रक्त सगळं भळभळ करत बाहेर येतं, वेदनेचा निचरा होतो. तेव्हा अशा प्रकारे हा आतल्या सगळ्या साठलेल्या जाणीवांचा किंवा घुसमटीचा निचरा करणारी कोण तर कविता. माझी एक कविता आत्ता मला आठवते आहे की गळ्यापर्यंत बुडून जीवानं जेव्हा आकांत केला तेव्हा कवितेचा चर खोदला. गळ्यापर्यंत बुडून जीवानं आकांत केला तेव्हा कवितेचा चर खोदला. भळभळ वाहून गेली सारी व्यथा, मागे उरली मऊ माती, पण त्यावरून चालणं अवघड ते काय, सहज उचलतील पाय. बापरे, ज्यांना कविता लिहिता येत नसेल त्यांचं काय. तेव्हा एखादा निर्मितीशील कलावंत कवी अशा प्रकारे आपली कविता जेव्हा सादर करतो तेव्हा तुम्हाला कसं काय हे सुचतं असा प्रश्न त्याचं कौतुक करणारे अनेक जण विचारतात. खरं तर त्या कवितेत जे असतं ते त्यांनाही दिसलेलं असतं, त्यांनीही ते अनुभवलेलं असतं, पण त्याची कविता करता येत नाही त्यांना. मग कवीकडे असं वेगळं काय असतं, कवी आणि अकवी यांच्यात असा काय नेमका फरक असतो, या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला असं वाटलं की या जगाच्या वनात
अनेक मृग आहेत, पण त्यातले मोजकेच कस्तुरी मृग आहेत. ही कस्तुरी म्हणजे अभिव्यक्तीची विशिष्ट अशी भाषा. ती कवीकडे उपजतच असते, ती शिकवून येत नाही. ती कोणत्याही शाळेत किंवा कोणत्याही क्लासमध्ये किंवा कुठल्याही पाठ्यपुस्तकातून शिकवता येत नाही. आणि म्हणूनच बघा, वर्षानुवर्ष शालेय निबंधात पर्जन्य ऋतूत धरती हिरवा शेला पांघरून बसलेली आहे. वर्षानुवर्ष धरणीची धरित्री होईल, धरित्रीची धरती होईल, पण हिरवा शेला परमनंट. आकाशात उगवणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य सगळे पाहतात, पण मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी हे दिसणारे फक्त बालकवीच असतात. आकाशातून उडणारे पक्षी सगळेच पाहतात, पण उडने दो परिंदों को शोक हवा में, उड़ने दो परिंदों को शोक हवा में, फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते. असं फक्त बशीर बद्रच लिहू शकतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ईश्वर फक्त मूठभर लोकांकडेच ही कस्तुरी देतो. सगळं वन ज्या सुगंधानं भारून गेलेलं आहे, ती कस्तुरी आपल्याजवळ आहे हे काहींना लवकर समजतं, काहींना उशिरा समजतं, उशिरा जाणवतं. पण ते जाणवलं की त्यातून अभिव्यक्तीचे अंकुर डोकं काढू लागतात. त्यांची छोटी छोटी रूपं आपल्याला दिसू लागतात. शुभदाला हे उशिरा जाणवलं, पण जाणवलं, हे महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाची आहे ती साधना. साधना म्हणजे आतला प्रवास. आतल्या प्रवासाची एकच अट आहे की बाह्य चक्षु बंद करून अंतश्चक्षु उघडावे लागतात. जे कृष्णमूर्तींचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, वेन आय वॉन्ट टू सी आय क्लोज माय आईज. तेव्हा असा आतला प्रवास जो सहेतुक आहे, हेतुक आहे, अत्यंत कष्टकर आहे आणि प्रदीर्घ आहे. द लॉंगेस्ट जर्नी इज द जर्नी इनसाइड, असं दाग हॅमरशोल्ड नावाच्या एका स्वीडिश विचारवंतानं म्हटलेलं आहे. तेव्हा शुभदाला कवितेसाठी हा आतला प्रवास अपरिहार्य आहे. या प्रवासातच तिला कवितेच्या भाषेची खरी लिपी अवगत होत जाईल. तिला खरी कविता कोणती, हौसेची कविता कोणती आणि कवितेचं कातडं पांघरलेलं गद्य कोणतं, यातला फरक कळत जाईल. बहाव्याच्या सुंदर फुलांकडे आज तिचं लक्ष आहे, पण बहाव्याच्या खोडातल्या उलघालीकडे तेव्हा तिचं लक्ष जाईल आणि तेव्हा तिला साक्षात्कार होईल की आपण कस्तुरी मृग आहोत की नाही. आज छान दिवस आहे, आज पौर्णिमा आहे, सुपरमून आहे आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आलेला आहे. तेव्हा कविता ही शुभदाच्या अशीच खूप जवळ यावी. कविता फार मनस्वी, आपल्याला तिचे हात धरता येत नाहीत. ती आपल्या हातात देते तेव्हाच तिची जवळीक आपल्याला जाणवते. तेव्हा तशी कविता तिच्याजवळ यावी. वेट क्लाउड बॅनर अशा सुंदर बॅनरखाली खूप क्रिएटिव्ह अशी निर्मिती करणाऱ्या सचिनजी मोटे यांच्या उपस्थितीमुळे, त्यांच्या उत्तेजनामुळे तिच्यावरही प्रतिभेची अशीच बरसात होत राहावी. चैतन्यानं तिचं मन भारून जावं
अशी शुभेच्छा व्यक्त करते. कवितेच्या क्षेत्रात तिने जे पाऊल उचललेलं आहे ते पाऊल तिला पुढे टाकतानाच नवी नवी वाट तयार होत जाईल पुढे आणि योग्य दिशेनं तिचा प्रवास पुढे होत राहील. या शुभेच्छेसह थांबते. धन्यवाद. Poetry is nothing but spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility. ही विल्यम वर्ड्सवर्थची अत्यंत सामान्य आणि कॉमन अशी डेफिनिशन, पोएट्रीची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती असेल. परंतु आज ताईंनी जे विवेचन केलेलं आहे त्याच्यातून, त्यांच्या विवेचनातून आणि त्यांनी दिलेल्या दाखल्यातून आपल्याला कविता खरंच नव्याने उमगली असेल. त्यांचं आजचं अध्यक्ष मनोगत म्हणजे विचारांचा, स्पष्टतेचा आणि संवेदनांचा एक सुंदर संगम होता. या काव्यसंग्रहाला प्रस्तावनासुद्धा त्यांनीच दिलेली आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन, आपण सर्वांनी ती प्रस्तावना वाचावी. सरस्वतीची अनिर्वच देणगी काय असते ती प्रस्तावना वाचून तुम्हाला समजेल. त्यांनी ज्या स्पष्टतेनं, प्रासादिकतेनं आणि परखडपणे या काव्यसंग्रहातील आशयाचा वेध घेतला, त्यातून त्यांच्या साहित्यदृष्टीचं आणि भाषेवरील प्रभुत्वाचं दर्शन घडतं. प्रास्ताविकातील गाभा, कवितेतील अंतस्पर्श भाषणातही सुप्रकाशित झालेला प्रकर्षाने जाणवतोय. कवितेचे अर्थगर्भ कंगोरे त्यांनी इतक्या प्रगल्भपणे उलगडले की जणू काही ते आपल्या अंतर्मनात रुजले आहेत. त्या केवळ लेखिका, समीक्षाकार नाहीत, तर शब्दांच्या आणि भावनांच्या उत्तुंगतेचा अनुभव देणाऱ्या प्रवासी आहेत. अशा शब्दवाचस्पती आणि आतल्या स्पर्शांना, आतल्या प्रवासाला समजून घेणाऱ्या संजीवनी ताईंना उत्कृष्ट समीक्षा, परखड मत आणि या काव्यसंग्रहाच्या चिंतनशील मांडणीसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. खरं तर आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो आहोत, परंतु तत्पूर्वी या काव्यसंग्रहातली माझी आवडती एक अतिशय भन्नाट कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे चुकलेलं वळण. रोज सकाळी घरासमोर त्या वळणावर तो दिसायचा. रोज सकाळी घरासमोर त्या वळणावर तो दिसायचा. नजरानजर झाली की गालातल्या गालात हसायचा. काय काम असेल याचं? का रोज येतो? नजरेच्या बाणांनी रोज घायाळ करतो. प्रश्नांचं काहूर माजायचं मनात, बोलावं जाऊन तर लपून जायचा क्षणात. कवयित्रींनी लिहिलेली ही कविता आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ऐका. प्रश्नांचं काहूर माजायचं मनात, बोलावं जाऊन तर लपून जायचा क्षणात. नक्कीच त्याला आवडत असणार मी, नक्कीच त्याला आवडत असणार मी, तसा तो पण वाटत नाही कमी. आलाच विचारायला तर हो म्हणायचं की नाही, आलाच विचारायला तर हो म्हणायचं की नाही, हे पण माझं काही पक्क ठरत नाही. असे अनेक दिवस माझे वाट पाहण्यात गेले, असे अनेक दिवस माझे वाट पाहण्यात गेले. एक दिवस विचारायचं धाडस मीच केले. गाठलंच त्याला त्या वळणापाशी, पाहिलं त्याच्याकडे नजर रोखून जराशी. गाठलंच त्याला त्या वळणापाशी, पाहिलं त्याच्याकडे नजर रोखून जराशी. रोज का रे येतोस आणि नुसतंच हसतोस, काय दडवून ठेवलेस सांग तुझ्या मनाशी. रोज का रे येतोस आणि नुसतंच हसतोस, काय दडवून ठेवलेस सांग तुझ्या मनाशी. पुन्हा एकदा हसला पण जरा ओशाळून, पुन्हा एकदा हसला पण जरा ओशाळून. मग हळूच पाहिलं वरती थोडंसं बावरून. म्हणाला रोज येतो इथं त्याला आहे कारण. म्हणाला रोज येतो इथं त्याला आहे कारण. तुझ्या बहिणीवर जडलंय प्रेम तीच माझी तारण.
रोज तिला बघायला येतो तुझ्या दारी, रोज तिला बघायला येतो तुझ्या दारी, ताई माझी मदत तूच करायला हवी. ऐकून त्याचे शब्द झाले कावरी बावरी, ऐकून त्याचे शब्द झाले कावरी बावरी, अरे हा आपला आशिक नाही भावजी आहे भावी. कोणत्याही कार्यक्रमाचं यश हे मंचावरील व्यक्तींसोबतच पडद्यामागे अथक परिश्रम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जेनझीची हे आली आहे कविता. जेनझी म्हणून जी कविता लिहिली आहे ती आजच्या जनरेशनबद्दल त्यांनी लिहिलेली आहे. ती पहिल्या 4थी 5वी हां 6वी कविता आहे. हो अगदी. काय आजकालची पोरं सॉलिडच न्यारी, काय आजकालची पोरं सॉलिडच न्यारी, या जेनझी मुलांची वेगळीच आहे स्टोरी. कोणाला ठेवतात बेंचवर आणि कोणाला करतात घोस्ट. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या संकल्पना माहिती नाही आहेत बरं का. कारण बेंचवर ठेवणे हे आत्तापर्यंत फक्त IT मध्येच घडायचं. आता बेंचवरती ठेवणं हे वेगळं आहे, ते तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातवांना विचारा. कोणाला ठेवतात बेंचवर आणि कोणाला करतात घोस्ट. कोणी सिच्युएशन पुरतं तर कोणाला करतात रोस्ट. आई बाबा मित्र मैत्रिणी सगळेच यांचे ब्रो, आई बाबा मित्र मैत्रिणी सगळेच यांचे ब्रो. कसं होणार यांचं, कधी करणार हे ग्रो. आपल्या तर डोक्यावरून जाते यांची लिंगो अजब, आपल्या तर डोक्यावरून जाते यांची लिंगो अजब. स्नॅपचॅटवर स्नॅप आणि इन्स्टावर पोस्ट गजब. असं वाटतं की खूप सुपरफिशियल जगतात, असं वाटतं की खूप सुपरफिशियल हे जगतात. वेगळ्याच लेन्समधून ही दुनिया बघतात. यांचा कॅज्युअल अप्रोच सतत मनाला खातो. काही धड येत नसलं तर कुठून एवढा ॲटिट्यूड येतो. टेक्नॉलॉजीचं यांना लाभलं वरदान आणि शाप. AIने तर आणखी वाढवून ठेवलाय फ्युचरचा ताप. असे सगळे डायलॉग्स सतत बोलले जातात. यांना समजून घेण्यात सगळेच कमी पडतात. किती पटकन आपण यांना लावतो ना लेबल, किती पटकन आपण यांना लावतो ना लेबल. म्हणतो इझिली की हे अजिबात नाहीत स्टेबल. पण मंडळी यांच्या पुढे पण चॅलेंजेस आहेत, पण मंडळी यांच्या पुढे पण चॅलेंजेस आहेत. स्क्रीन टाईमचं गणित सोडवत ते अभ्यास करत आहेत. त्यांच्या पर्सनल स्पेसबद्दल त्यांना आहे जाण. इतरांच्या बाउंड्रीजचा पण ठेवतात होते मान. सॉर्टेड आहेत एकदम यांचे लाईक्स आणि डिसलाईक्स, सॉर्टेड आहेत यांचे एकदम लाईक्स आणि डिसलाईक्स. बाकी काही नको असतं, फक्त मॅच व्हाव्यात वाईब्स. स्त्री पुरुष इक्वालिटी पण यांना शिकवावी लागत नाही. स्त्री पुरुष इक्वालिटी पण यांना शिकवावी लागत नाही. 50-50ची पार्टनरशिप यांना जमते सही सही. योलो फोमो जोमोचे यांचे फंडे एकदम भारी. अशी फिलॉसॉफी जगतात विदाऊट एनी वरी. ॲक्सेप्टन्स वाढवला की सगळं समजून जातील, ॲक्सेप्टन्स वाढवला की सगळं समजून जातील. आपल्याला पण ऑन अँड ऑफ ते चिल करायला शिकवतील. प्रत्येक पिढी पुढं वेगळं चॅलेंज आहे, प्रत्येक पिढी पुढे वेगळं चॅलेंज आहे. जुन्या नव्याचा बॅलन्स हे अवघड टास्क आहे. मागच्या पेजवरून सगळं पुढच्या पेजवर येत नाही. यांना समजून घेत नवे नॉलेज देऊ काही. आता या जेनझी सोबत आपण दोस्ती करून टाकू, आता या जेनझी सोबत आपण दोस्ती करून टाकू आणि मग
जेन अल्फाकडून नवीन काही शिकू आणि मग जेन अल्फाकडून नवीन काही शिकू. धन्यवाद. आता या समारोप प्रसंगी मी वीणा केंची यांना मंचावर येण्याची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रमाच्या समारोपासाठी आपण आहोत इथे आणि मी आभार प्रदर्शनाचं काम हाती घेतलं आहे. आजची ही संध्याकाळ खरं तर खूपच खास आहे, कारण माझी जिवलग मैत्रीण शुभदा तिच्या भावना, तिचे अनुभव, तिचं मन आज आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवत आहे. तिच्या या प्रवासात माझाही सहभाग असल्यामुळे मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. रिअली प्राऊड ऑफ यू शुभदा. सर्वप्रथम मी बीच पब्लिकेशनच्या धनश्री बेडेकर मॅडम आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानते. शुभदाच्या कवितांना वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले मेहनत कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक आणि निर्माते सचिन मोटे सर, आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळीच झळाळी मिळाली. आपलेही मनापासून आभार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी बोकील मॅम, आपली साथ आणि आपले आशीर्वाद शुभदासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. आपलेही खूप खूप आभार. या कार्यक्रमाचं सुंदर आणि सहज सूत्रसंचालन करून संध्याकाळ रम्य बनवणाऱ्या अजिंक्य देशपांडे सर यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या काही मान्यवरांचे आणि शुभदाला प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तींचे, तसेच इथे उपस्थित असलेले मानसशास्त्रज्ञ यांचा मला इथे उल्लेख करावासा वाटतो. डॉक्टर सुजला वाटवे, डॉक्टर अनघा लवळेकर, डॉक्टर संजोत देशपांडे, माननीय अदिती हर्डीकर, माननीय जयंत कुलकर्णी सर, पोलीस अधिकारी नम्रता पाटील मॅम, विमलाबाई गरवारीचे प्राचार्य श्री रोहिदास बर्मल सर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री सुरेश महल्ले व कार्यकारी समिती सदस्य श्रीमती रंजना दीक्षित. याबरोबरच शुभदाच्या या प्रवासात सदैव तिच्यासोबत राहून तिला प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या अनया निसळ हिचेही मनापासून आभार. आणि अर्थातच शुभदाच्या कुटुंबियांचे, मित्रांचे आणि तिच्या लेखन प्रवासात साथ देणाऱ्या आपल्या सर्वांचे मनापासून आभार. शुभदाच्या शब्दांना अशीच उंच भरारी मिळत राहो हीच मनापासून शुभेच्छा. फिल युअर पेपर विथ ब्रीदिंग्स ऑफ युअर हार्ट असं विलियम वर्ड्सवर्थ म्हणतात. सो लेट्स गेट अलॉंग विथ दिस. हे फक्त पहिलं पाऊल आहे आणि अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. थँक्यू.